आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघाली होती। यामध्ये शेतकरी आपले सातबारे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते, म्हणजे ते समर्थन देत होते। आमदार शिवाजी पाटील यांनी विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आणि याबाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शिवाजी पाटील आणि राजू शेट्टी सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। मी पहिल्यांदा शिवाजी पाटील यांच्याकडे जातो। शिवाजी पाटीलजी, हे किती शेतकरी होते आणि ते तुम्ही म्हणताय तसा दावा करताय, असा किती समर्थन आहे शक्तीपीठला तुमच्या भागातून, गड इंग्लजमधून? आमच्या चंदगड विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुके, चंदगड, गडिंग्लज आणि आझाद, सगळे शेतकरी बांधव यांची बैठक घेतली। हो, हा, सगळ्यांची काल बैठक घेतली। बरं, हॅलो, तुमचं बोलणं ऐकायला येतं शिवाजी पाटील, तुम्ही सलग बोला, मला ऐकायला येतं, तुम्ही सलग बोला। अच्छा, तिन्ही तालुक्यातील प्रत्येक झेडपीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची, प्रत्येक शेतकरी बांधवांची प्रत्येक आपण काल माझ्या घरी पूर्ण दिवस बैठक झाली। बैठकीमध्ये निर्णय झाला आणि शेतकरी बांधव बोलले, पहिल्यांदा भाऊ आपल्या सरकारमुळे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खास योजनेमुळे तुम्ही पुढाकार घेतल्यामुळे हा रस्ता विकासाचा मार्ग रस्ता आहे आणि त्याला सर्वांनी समजून सांगितलं की हा भक्ती शक्ती मार्ग जो 12 जिल्हे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, चित्रला जोडणारा रस्ता आहे आणि नागपूर टू गोवा हा तर फक्त एक बहाणा आहे, कारण नागपूरच्या पुढून दिल्लीपासून तर कन्याकुमारीपर्यंत हा रस्ता जोडला जाईल। बरं, ठीक आहे। मला शिवाजी पाटीलजी, बेसिक तुमचा मुद्दा असा आहे की शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या जमिनी द्यायला तयार आहेत आणि तुमच्या मोर्चामध्ये तर थेट सातबारा घेऊनच, म्हणजे एक प्रकारे उदाहरण म्हणून की शेतकरी एवढे तयार आहेत की थेट जमीन देण्यासाठी तयार आहेत।